कोणत्याही व्यक्तीचा जो सक्सेस आहे किंवा त्याच्या आयुष्यानं फेल्युअर आहे हे त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार नाही तर त्याच्या भावनिक क्षमतेनुसार ठरतं. MPSC 2025 चा जो नवीन पॅटर्न आहे त्या पॅटर्न मध्ये जनरल स्टडीज पेपर 4 म्हणजे इथिक्सचा पेपर आहे त्यात आपल्याला एक संकल्पना जी आहे ती ऍड केली आहे ती म्हणजे भावनिक बुद्ध्यांक, ज्याला आपण म्हणतो इमोशनल इंटेलिजन्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय, भावनिक बुद्ध्यांक ज्याला म्हणतो आपण ते म्हणजे काय आहे, भावनिक बुद्ध्यांकचे काय महत्व आहे, भावनिक बुद्ध्यांक आणि व्यक्तीचं यश आणि अपयश यात काय संबंध आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, भावनिक बुद्ध्यांक ही मुळात संकल्पना जी आहे ती 1995 मध्ये डॅनियल गोलमॅन नावाचा जो सायकोलॉजिस्ट आहे त्यांनी संकल्पना मांडली. 1995 मध्ये डॅनियल गोलमॅन याने इमोशनल इंटेलिजन्स नावाचं जे पुस्तक आहे ते लिहिलं. आतापर्यंत सायकोलॉजी मध्ये बेस्ट सेलर बुक ठरलं. याचं कारणही तसंच होते, कारण मानसशास्त्रात सायकोलॉजीमध्ये आजपर्यंत ज्या पारंपरिक संकल्पना होत्या, ज्या ट्रेडिशनल कन्सेप्ट होत्या किंवा ज्या अझम्पशन होत्या, धारणा होत्या, त्याला छेद जाऊन नवीन काहीतरी सांगण्याचा डॅनियल गोलमॅनने प्रयत्न केला आणि त्यामुळेच त्याचं हे जे पुस्तक आहे ते बेस्ट सेलर पुस्तक ठरलं. डॅनियल गोलमॅनच्या म्हणण्यानुसार इमोशनल ब्रेन रिस्पॉन्ड क्विकली दॅन अ थिंकिंग ब्रेन, म्हणजे व्यक्तीचा जे स्वभाव आहे तो त्याच्या विचारांपेक्षा त्याच्या भावनेवर अधिक ठरत असतो. त्याच्या स्वभावाचा त्याच्या यश आणि अपयशात त्याच्या विचारांपेक्षा त्याच्या बौद्धिक क्षमतेपेक्षा त्याची भावनिक क्षमता, भावना ज्या असतात त्या जास्त महत्वाच्या असतात हे सांगण्याचा प्रयत्न डॅनियल गोलमॅन करतो. मित्रांनो, सायकोलॉजीमध्ये पारंपरिकरित्या जी कन्सेप्ट होती, ट्रेडिशनल जी कन्सेप्ट होती ती होती फिजिकल कॉशन, ज्याला म्हटलं जातं शारीरिक गुणांक. आता हा जो फिजिकल कॉशन आहे, जुन्या काळात आपण बघितलं असेल इतिहासात की व्यक्ती, वेगवेगळे राजे जेव्हा कुठल्याही प्रकारचे वॉर किंवा लढाई करायचे तेव्हा त्या राजाचं जे यश आहे ते त्याच्या शारीरिक क्षमतेनुसार ठरायचं, त्याची जी शूरता आहे ती त्याच्या शारीरिक क्षमतेनुसार ठरायची. खरं तर यानंतर आपण जर बघितलं तर ही संकल्पना बदलली आणि नंतर असं आढळलं की त्या व्यक्तीचं यश आणि अपयश, सक्सेस आणि फेल्युअर हे त्याच्या फिजिकल कॅपॅसिटीनुसार, शारीरिक क्षमतेनुसार ठरत नसून ते त्याच्या इंटेलिजंट कॉशंटवर म्हणजेच बौद्धिक क्षमतेवर, बौद्धिक गुणांकावर ठरत असतं. मित्रांनो, तो व्यक्ती कसा विचार करतो याला जास्त महत्व आहे त्या व्यक्तीच्या फिजिकल कॅपॅसिटीनुसार, असं ही IQ कन्सेप्ट सांगते. आपण बऱ्याच वेळेस IQ ही कन्सेप्ट ऐकली असेल. हीच सायकोलॉजीची जी ट्रेडिशनल अझम्पशन आहे, धारणा आहे, यालाच बदलण्याचं काम डॅनियल गोलमॅनने केलं आणि डॅनियल गोलमॅनने IQ ला रिप्लेस करून एक नवीन कन्सेप्ट आणली, तिला म्हणतात इमोशनल कॉशन, त्याला म्हणतो आपण भावनिक बुद्ध्यांक. मित्रांनो, व्यक्तीचा शारीरिक क्षमता, वैचारिक क्षमता त्यापेक्षाही अधिक त्याची जी भावनिक क्षमता आहे, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे, आपल्या भावनांना योग्यरित्या त्याचं मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन करण्याची क्षमता आहे, ही त्या व्यक्तीला सक्सेसफुल बनवू शकते, हे डॅनियल गोलमॅनचं म्हणणं आहे. माझ्या डोळ्यासमोर हे सांगत असताना एकच व्यक्ती डोळ्यासमोर येते, ती म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. फिजिकल कॅपॅसिटी, त्यांची इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी ही तर एक्स्ट्राऑर्डिनरी होतीच, पण महाराज जे ग्रेट झाले, छत्रपती शिवाजी महाराज जे ग्रेट होते ते त्यांच्या इमोशनल कॉशनमुळे सुद्धा होते. भावनिक व्यवस्थापन, भावनांचं कशा प्रकारे मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, कशा प्रकारे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, शत्रूला डिफीट करण्याकरता फक्त हुशारी चालणार नाहीये तर भावनिक दृष्ट्या सुद्धा आपण सक्षम असलो पाहिजे, हे त्यांनी आपल्याला शिकवलं. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की नेमकं बौद्धिक इमोशनल क्वोशंटला म्हणतो आपण, भावनिक बुद्ध्यांक जे म्हणतो ते नेमकं काय आहे हे समजण्याकरता आपल्याला सुरुवातीला सायकोलॉजीची एक कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल. त्या कन्सेप्टला आपण म्हणतो संज्ञानात्मक त्रिकोण म्हणजे कॉग्निटिव्ह ट्रायंगल. ही जी कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टनुसार कुठल्याही व्यक्तीचा स्वभाव हा 3 घटकांनी ठरलेला असतो. कोणत्याही व्यक्तीचा जो स्वभाव आहे, मानवी स्वभाव, हा 3 घटकांनी ठरतो. सर्वात महत्वाचं म्हणजे
त्या व्यक्तीचे थॉट्स म्हणजे विचार. आता आपण म्हणतो की थॉट्स किंवा विचार सायकोलॉजीमध्ये कुठं ओरिजिन होतं, याची जी उगम आहे तो कुठं असतो, तर तो असतो आपल्या ब्रेनमध्ये किंवा आपल्या बुद्धीमध्ये. सो आपला ब्रेन जो आहे तो कॉन्स्टंटली थिंक करत असतो. सो आपण काय विचार करतो यानुसार आपला स्वभाव ठरतो. मी जसा विचार करतो तसं बनतो, तसं मी माझी वर्तणूक असतं, तसं माझी बिहेवियर असतं. त्यानंतर दुसरं जे महत्वाचं आहे, दुसरा घटक तो म्हणजे आपले इमोशन्स किंवा आपल्या भावना. मित्रांनो, आपले जे इमोशन्स हे भावना आहे, आपण असं म्हणतो की या भावना आपल्या माइंडमध्ये किंवा मनात तयार होत असतात. तसं म्हटलं तर सायकोलॉजीमध्ये माइंड किंवा मन अशी काही कन्सेप्ट नाहीये, परंतु सर्वसाधारणपणे आपलं असं अजम्पशन असतं की आपलं ब्रेन आणि आपलं माइंड म्हणजे आपण ब्रेन आणि हार्ट म्हणतो त्या गोष्टी वेगळ्या असतात. सो बऱ्याच गोष्टी आपण हृदयातून आपल्या मनातून बोलत असतो. सो जे इमोशन्स आहेत, ज्या काही भावना आहेत, कुठल्याही भावना असेल, राग असेल, द्वेष असेल किंवा सुख दुःख कुठल्याही भावना असेल, या आपल्या हृदयातून येत असतात, आपल्या मनातून येत असतात आपण म्हणतो. इमोशन्स ज्या आहेत, भावना ज्या आहेत, या सुद्धा व्यक्तीचा जो स्वभाव आहे तो ठरत असतो. एखादा व्यक्ती रागीट असेल तर त्याचा स्वभाव सुद्धा तसा रागीट असतो, तो चिडचिड करतो. एखादा व्यक्ती जर खूपच शांत स्वभावाचा असेल तर त्याच्यात जे इमोशन्स भावना आहे त्या सुद्धा शांततेच्या भावना असतात. त्याच्या दुसऱ्याविषयी त्याच्या मनात प्रेम किंवा करुणेचा भाव असतो. म्हणजे व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या इमोशन्स किंवा भावनांवरून सुद्धा ठरत असतो. म्हणून हा दुसरा घटक आपण मानतो. मग ही जी भावना आहे आणि विचार आहे यावरून त्या व्यक्तीचं काय ठरतं, वर्तणूक ठरतं. तो व्यक्ती कशा प्रकारे वागेल, ते व्यक्ती कशा प्रकारे वर्तणूक करेल, म्हणजे तो शारीरिक हालचाल कशी करेल किंवा कसं वागेल, हे त्याच्या या तीनही गोष्टीवरून ठरत असतं. मित्रांनो, एखादा व्यक्ती जर राग त्याला आला तो रागारागात एखाद्याला मारतो, तर मारणे त्याची जी वर्तणूक आहे कदाचित ही त्याच्यामध्ये आलेली भावना आहे. त्याने काहीतरी त्याच्यात आलेला विचार आहे आणि विचार, भावना आणि मग वर्तणूक यानुसार त्या तीनही गोष्टी एकत्र आल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वभाव जो ठरत असतो. चांगले विचार, चांगल्या भावना आणि चांगलं वर्तणूक यावरून ठरेल तुमची स्वभाव जो आहे तो चांगला आहे की तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमचं वर्तणूक हे जर वाईट असेल, चुकीचं असेल, तर तुमचा जो स्वभाव आहे तो सुद्धा चुकीचा आहे असं आपण म्हणतो. आपण हा जो पेपर बघतोय हा पेपर इथिक्सचा आहे. म्हणजे आपण ज्याला म्हटलं की बाबा जी नीतिमत्ताचा हा पेपर आहे, नीतिशास्त्राचा पेपर आहे, तर नीतिशास्त्र किंवा नैतिकता आणि ह्या कॉग्निटिव्ह ट्रायंगलचा खूप जवळचा संबंध आहे. आपलं जी वर्तणूक ही जर नीतिमत्तेला धरून असावी असं वाटत असेल तर आपले विचार आणि भावना त्यानुसारच असल्या पाहिजे, तरच आपण एक नैतिक वर्तणूक आपली करू शकतो. मित्रांनो, याच कॉग्निटिव्ह ट्रायंगल मध्ये आपण जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे आपली इमोशनल इंटेलिजन्स, जी आजची कन्सेप्ट आहे भावनिक बुद्ध्यांक, ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेस आपण वेगवेगळे निर्णय घेताना दोन गोष्टींमध्ये आपलं संतुलन साधणं अवघड जातं. एक असतं की आपली बुद्धी ती काहीतरी वेगळं विचार करत असते, काहीतरी वेगळं सांगत असते, पण आपलं मन काहीतरी वेगळं सांगत असतं. सो विचार वेगळे आहेत परंतु मनात येणाऱ्या भावना थोड्याशा वेगळ्या आहेत आणि या दोन्हींचं संतुलन साधण्यात बऱ्याच वेळेस आपलं जे ते निर्णय घेणं आपल्याला अवघड जातं. आणि डॅनियल गोलमनचं असं म्हणणं आहे की व्यक्तीचा विचार आणि भावना या तेवढ्याच महत्वाच्या असतात. दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असतात. व्यक्तीचे विचार आणि भावना या दोन्हींनी एकमेकांना जर सहयोग केला तर त्यातून घेतलेले निर्णय, घेतलेले डिसिजन हे चांगलेच असतात. कशा प्रकारे आपण बघूयात. थॉट्स जे विचार ते विचार हे भावनांना एक दिशा देतात. आपण ज्या इमोशन्स आपल्या मनात येत असतात किंवा आपल्याला जे भावना आपल्या मनात तयार होत असतात, शरीरात तयार होत असतात, याला योग्य दिशा देण्याकरता विचार असतो. एक्झाम्पल आहे की मला जर राग आला एखाद्या व्यक्तीविरुद्ध, एखाद्या व्यक्तीचा राग मला असेल, तर त्या व्यक्तीला रागात मी काय करावं, रागात त्याला समजून घ्यावं किंवा त्याला त्याची प्रतिक्रिया द्यावी, हे माझे विचार मला सांगत असतात. म्हणजे माझी बुद्धी ही माझ्या भावनेला गाईड करतात, मार्गदर्शन करतात आणि योग्य डायरेक्शन दाखवण्याचं काम हे विचार करतं. जेव्हा आपण कुठलाही, मित्रांनो, जेव्हा आपण कुठलाही क्राईम करत असेल, एखादी व्यक्ती जर कुठलाही गुन्हा करत असेल,
तर तो भावनेच्या भरात जो गुन्हा करतो त्यावेळेस त्याची सत्सक बुद्धी जी म्हणतो आपण, वैचारिक क्षमता म्हणतो, ती त्याला दिशा देत नाहीये किंवा चुकीची दिशा देत आहे, म्हणून तो भावनेच्या भरात एखादा क्राईम किंवा गुन्हा करत असतो. म्हणजे योग्य विचार हे योग्य भावनांना जन्म देतं, अयोग्य विचार हे अयोग्य भावनांना जन्म देतं. तसंच ह्या ज्या इमोशन्स आहेत, ज्या भावना आहेत, त्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. कारण या भावनाच आपल्याला काय करतात, तर आपल्या विचारांना ऊर्जा देतात. भावना आपल्या विचारांना ऊर्जा देतात. म्हणूनच तुम्ही बघा की आपण एमपीएससी किंवा यूपीएससीचा अभ्यास करत असताना निर्णय योग्य किंवा अयोग्य ह्या पेक्षाही आपण आपल्या एम किंवा अम्बिशन प्रती किती पॅशनेट आहोत, आपण इमोशन्स आपले कसे आहेत, किंवा आपण किती डिटरमाइंड आहोत, किती कमिटेड आहोत आपल्या गोल्सला, यावरून आपलं सक्सेस जास्त ठरणार आहे. आपण अननेसेसरली विचार करत असतो की मी पास होईल नाही होईल, मला पोस्ट मिळेल नाही मिळेल, मी अभ्यास तर करतोय पण सक्सेस मिळेल नाही मिळेल, हा जो आहे हा विचार आहे. परंतु ह्या विचारांना आपल्याला जर भावना चांगल्या असेल, आपल्या डेडिकेशन असेल, कमिटमेंट असेल, डिटर्मिनेशन असेल, तर आपण आपले मनात येणारे जे विचार आहे त्यांना आपण एक ऊर्जा प्रोव्हाइड करू शकतो, त्यांना मोटिवेट करू शकतो, बूस्ट करू शकतो. म्हणजे भावना जे विचार आहेत ते आपल्या इमोशन्सला डायरेक्शन देतात, आणि जे इमोशन्स आहेत ते आपल्या थॉट्सला काय पुरवतात, एनर्जी पुरवतात. ह्या दोघांमधलं एक संगनमत किंवा एक सहयोग जो आहे हा एकमेकांना पूरक असतो. आणि म्हणूनच आपण कुठलाही निर्णय घेताना फक्त भावना किंवा फक्त विचार यांचा विचार न करता दोघांचा विचार करून योग्य तो निर्णय घेणे गरजेचं आहे. त्यानुसार भावनिक बुद्ध्यांकाचा जर आपण व्याख्या बघितली तर ती सांगते की भावनिक बुद्ध्यांक म्हणजे व्यक्तीची स्वतःच्या तसेच दुसऱ्यांच्या भावनांना जाणून समजून घेणे आणि त्यांचं योग्य व्यवस्थापन करण्याची क्षमता होय. आपण जेव्हा आपल्यात निर्माण होणाऱ्या भावना, दुसऱ्या व्यक्तीत निर्माण होणाऱ्या भावना या समजून घेतो, त्या भावनांचं आदर करतो, त्या भावनांचं योग्यरित्या व्यवस्थापन करतो, तेव्हा ह्या क्षमतेलाच आपण भावनिक बुद्ध्यांक किंवा इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतो. इमोशनल इंटेलिजन्स इज द ॲबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल टू रिकॉग्नाइज, अंडरस्टँड अँड मॅनेज इमोशन्स ऑफ वन्स ओन अँड दी अदर्स. मित्रांनो, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, प्रशासनात खूप गरजेचं आहे इमोशनल इंटेलिजन्स. आपण पुढच्या काही व्हिडिओज मध्ये हे पण बघू की इमोशनल इंटेलिजन्सचा ऍक्च्युअल व्यवहारात म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय उपयोग होतो. आपण प्रशासनात काम करत असताना जी मागासवर्ग आहे, जो विकर सेक्शन आहे, जो वंचित घटक आहे, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेण्याची सेन्सिटिव्हिटी, त्यांचे इमोशन्स, त्यांच्यातील भावना समजून घेण्याचं, त्यांचं दुःख समजून घेण्याचं जर आपली कॅपॅसिटी नसेल तर आपल्यात इमोशनल इंटेलिजन्स नाहीये. म्हणून फक्त माझ्या मनात निर्माण होणाऱ्या ज्या इमोशन्स आहेत त्या आणि दुसऱ्यांच्या इमोशन्स मला समजल्या पाहिजेत, एवढंच नाही तर मी माझ्या इमोशन्सवर नियंत्रण सुद्धा मला करता आलं पाहिजे. हे करण्याची क्षमता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स होय. जर आपण आपल्या इमोशन्सवर कंट्रोल करू शकत नाहीये, मॅनेजमेंट त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करू शकत नाहीये, तर त्यातून आपली वर्तणूक ही चुकीची ठरणार आहे. प्रशासकीय अधिकारी जर वर्तणूक चांगली करत नाहीये, जसं आपण म्हणतो भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार, तर तेव्हा त्याची वर्तणूक ही योग्य नसते. तो त्याच्या भावनांना, त्याची जी काही इमोशन्स आहे, ग्रीड आहे म्हणतो आपण, ती त्याला कंट्रोल करू शकत नाहीये आणि त्याच्यामुळेच तो करप्शन सारख्या गोष्टी करतो. म्हणजे आपल्या ऍज अ प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्या काय म्हणून आपण जीवनात एक काय म्हणून आपण इमोशनल इंटेलिजन्सचा खूप मोठा रोल आहे, भूमिका आहे. मित्रांनो, भावनिक बुद्ध्यांक हा कशाने ठरणार आहे, तर आपण काय म्हणणार की योग्य भावना आपल्या डोक्यात येणं गरजेचं आहे किंवा भावनांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. नेमकं भावनांचं व्यवस्थापन कसं करायचंय, तर यासाठी 5 घटक आपण सांगतो. एक घटक म्हणतो योग्य भावना. योग्य भावना, राईट इमोशन्स. नंतर दुसरं असतं योग्य वेळ म्हणजे राईट टाइम. नेक्स्ट योग्य प्रमाणात म्हणजे राईट डिग्री. नेक्स्ट योग्य मार्गाने म्हणजे राईट वे. आणि योग्य हेतू म्हणजे राईट पर्पज. या 5 गोष्टी जेव्हा एकत्रित येतील तेव्हाच आपण आपल्या भावनांचं चांगलं व्यवस्थापन करतोय आणि आपल्यात ती भावनिक बुद्धिमत्ता आहे, बुद्ध्यांक आहे असं आपण समजू. म्हणजे काय, तर योग्य भावना. विचार करा की समजा आपण असं गृहीत धरू की मी रस्त्यावरनं जात असताना एखादा
व्यक्तीवर, एखाद्या मुलीची छेडछाड होते, आपण असं गृहीत धरू. तो एक व्यक्ती जो आहे, दुसरा व्यक्ती ती मुलीची छेडछाड करत असताना जर माझ्या मनात कुठली भावना आली, रागाची भावना आली, तर ती त्या परिस्थितीत योग्य भावना आहे. ऑफकोर्स माझ्या मनात आनंद तर काही येणार नाहीये, आणि तसं आलं, तसं होणं हे चुकीचं असणार आहे. ऑब्विसली एखादी चुकीची घटना होत असताना त्यावेळी योग्य भावना, राईट इमोशन येणं गरजेचं आहे. माझ्या डोळ्यासमोर एखादी दुःखद घटना घडत असेल तर माझ्या मनात एक दुःखाची भावना निर्माण होणं गरजेचं आहे. मी आनंदित तर होणार नाही. माझ्यासमोर एखादी डेथ झाली तर मी आनंदित होणार नाही, मी दुःखी होईल. तर दुःख निर्माण होणे ही योग्य भावना आहे. योग्य वेळी, योग्य वेळी म्हणजे काय, जर दुःखाचा क्षण आहे तर दुःखाच्या भावना निर्माण होण्या पाहिजे. सुखाचा क्षण आहे, एखादी आपल्या समोर घडणारी घटना ही चांगली होत असेल तर आपल्यात आनंदाची भावना जी निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणजे योग्य भावना योग्य वेळी येणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे योग्य प्रमाणात. मला आनंद होतोय तर मी आनंदाने नाचणार, आनंदाने अत्यानंद मला होणार असं नाहीये. मी रस्त्याने ओरडत फिरणार की नाही बाबा मला खूप अत्यानंद झालाय असं नाहीये. तर मी माझ्या भावनांवर योग्य प्रमाणात माझ्या ज्या भावना आहेत त्या मी व्यक्त करणं गरजेच्या आहेत. त्या व्यक्त करण्याचा मार्ग सुद्धा कसा असला पाहिजे, योग्य असला पाहिजे. म्हणजे काय, जर मी तच उदाहरण आपण पुन्हा घेतलं की जर मी रस्त्यावर एखाद्या मुलीची छेड करताना काही मुलांना बघितलं तर ऑफकोर्स योग्य भावना म्हणजे काय, तर मला राग येणं स्वाभाविक आहे. ज्यावेळेस ती छेड काढतात त्यावेळेस राग येणं स्वाभाविक आहे. जेव्हा ते मुलं रस्त्यावर जात असेल, छेडछाड करत नाही, तेव्हा राग येणं चुकीचं आहे. जेव्हा ते छेडछाड करतायत तेव्हा राग येणं योग्य आहे. किती डिग्री मी येऊन त्या मुलांना डायरेक्ट मी जर त्यांचा खून केला, त्यांना मारहाण केली, खूप जास्त इंजुरी त्यांना केली, तर ही योग्य प्रमाणात व्यक्त होणारी भावना नाहीये. हा, मी त्याला जाऊन जर त्यांना रागवलो, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या भावना कशा असेल, योग्य असेल. रागातच मी समजून सांगतोय, पण समजून सांगण्याची तीव्रता जी आहे किंवा रागाची तीव्रता माझी कशी आहे, योग्य आहे. अतिरेकी नाहीये, जास्त नाहीये, योग्य मार्गाने. म्हणजे मी समजून सांगताना त्यांना रिक्वेस्ट करतोय किंवा त्यांना समजून सांगतोय, याने नाही की मी दुसरा मार्ग जो आपला राईट वे नाहीये, रॉंग वे कुठला आहे, की मग त्यांना मारहाण करतोय आणि त्यांना त्याची शिक्षा देतोय छेडछाड करण्याची. तर हा योग्य मार्ग नाहीये. हेतू सुद्धा चांगला असणं आवश्यक आहे, की माझा हेतू आहे की अशा प्रकारे राग व्यक्त करण्याचा माझा हेतू आहे की बाबा ती जी मुलीची छेडछाड आहे ती थांबली पाहिजे. अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तींनी एक काय म्हणू आपण की स्त्रियांची, अशा कुठल्याही स्त्रियांच्याशी छेडछाड करणं हे चुकीचं आहे. असं ही ह्या पर्पज करता, ह्या हेतू करता माझा राग हा आलाय म्हणून तो चांगला आहे, किंवा आपण म्हणू शकतो तो योग्य आहे. म्हणजे मी जेव्हा योग्य भावना योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य मार्गाने, योग्य हेतूसाठी व्यक्त करतो तेव्हा माझ्यात भावनिक बुद्ध्यांक आहे, इमोशनली मी इंटेलिजंट आहे असं आपण म्हणूया. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा प्रयत्न केला की खरोखरच एक प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी सोडच, आपण एक माणूस म्हणून सुद्धा आयुष्यात आपल्या इमोशन्सवर आपण कितपत नियंत्रण ठेवतो, कितपत कंट्रोल त्याला करू शकतो, यावर आपलं सक्सेस डिपेंड असणार आहे. रागारागात एखादी गोष्ट आपण करतो, एखादा क्राईम कमिट करतो आणि नंतर आपल्याला त्यावर पश्चाताप होतो, तर त्यापेक्षा आपण योग्य त्या वेळी, योग्य त्या प्रमाणात जर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवलं तर अशा प्रकारचे क्राईम किंवा आपली जी वर्तणूक म्हणू आपण ती योग्य असू शकते, किंवा जे क्राईम आहे ते प्रिव्हेंट होऊ शकतात. आणि म्हणूनच कदाचित हा जो काही भावनिक बुद्ध्यांक आहे, इमोशनल इंटेलिजन्स आहे, डॅनियल गोलमननी याचं महत्व सांगितलं असावं. मित्रांनो, प्रशासनात सुद्धा आपलं इमोशनल इंटेलिजन्स दाखवणं गरजेचं आहे. एक प्रशासकीय अधिकारी खूप साऱ्या लोकांना भेटत असतो. अधिकारी, उच्च अधिकारी असेल किंवा आपला स्टाफ असेल किंवा मग लोक असतील, जनता असेल किंवा मग काही राजकीय नेते असेल, त्यांच्यासोबत आपलं कम्युनिकेशन असतं. त्यांच्यासोबत वागताना आपण आपल्या इमोशन्सला कितपत आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवतोय, त्यांच्यासोबत कशा प्रकारे आपण रॅपो जो आहे किंवा कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करतो, यावरून त्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं प्रशासकीय सक्सेस जो म्हणून आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सक्सेस म्हणून ते ठरत असतं. आणि म्हणूनच आपल्या ह्या सिलेबस मध्ये, पेपर 4 मध्ये भावनिक बुद्ध्यांक किंवा इमोशनल इंटेलिजन्स याचा समावेश केलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतलं की नेमके भावनिक बुद्ध्यांक काय. आता ह्या भावनिक बुद्ध्यांक किंवा इमोशनल इंटेलिजन्सवर कुठले कुठले क्वेश्चन येऊन गेलेत पास्ट क्वेश्चन पेपर मध्ये, कुठले क्वेश्चन येऊ शकतात आपल्याला MPSC 2025च्या मुख्य परीक्षेत नंतर, तर ते सुद्धा आपण पुढच्या काही व्हिडिओज मध्ये जाणून घेणार आहोत. सो मित्रांनो, एक ही कन्सेप्ट समजून सांगण्याचा प्रयत्न आपण केलाय. सो पुढच्या व्हिडिओज मध्ये याविषयी अजून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न नक्कीच करू.
तोपर्यंत धन्यवाद.